आपकी नाश्ते की थाली एवढा खावा, मजा आहे आपकी आज. 10-15 दिवसातून एकदा मी गौऱ्यांची पूजा करत असते, त्याच्यामुळे मी स्वयंपाक नाही करत. या इथं मी पूजेचं ताट तयार केलेलं आहे. बाकी बेडरूम बघा किती शांत आहे. एकटीच गपचूप सगळी कामं करत आहे. म्हणजे 3 वाजता माझं एडिटिंग संपलं, त्याच्यानंतर 3 ते 5. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9:15 वाजले आहेत आत्ता आणि आज अजून स्वयंपाक करायला सुरुवात नाही केली मी, कारण आज सकाळी मी नाश्ताच बनवणार आहे. कारण घरामध्ये मी आणि फोनेजी सावध आता फोनेजीला थोड्या वेळाने ऑफिसला पण जातील आणि माझा दादू पहाटे 4 वाजता कोकणात गेलेला आहे फिरायला 2 दिवसासाठी. त्याच्यामुळे मी आज स्वयंपाक नाही करत आणि फोनेजीनं पण दुपारचं जेवण बाहेर असतं, त्याच्यामुळे म्हटलं आता सकाळ सकाळी नाश्ताच बनवावा. आणि आज नाश्त्यामध्ये मी बनवत आहे उपमा. तर या इथं कढईमध्ये मी रवा भाजत आहे. आज नाश्त्याला उपमा बनवणार आहे आणि देवाच्या नैवेद्यासाठी थोडीशी रव्याची खीर बनवणार आहे. म्हणून मी इथं पातेल्यामध्ये दूध सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आता रवा छान खरपूस भाजते आणि टेस्टी उपमा बनवते. देवाचा नैवेद्य तयार झालेला आहे. मस्त रव्याची खीर केलेली आहे नैवेद्याला देवाच्या. लीजिए फोंडेजी. गोविंदा हरि गोविंदा श्री वेंकटेश गोविंदा. ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा सूर्यपीडकं ललाट वटले वक्षस्थले कौस्तुभं नासाते वरमोचकं वरदले वेणुकडे कंकणम्. उपमा पण तयार झालेला आहे. आता फोंडेजीने देते खायला. अगोदर मैं बाद में खाऊंगी. गरमा गरम उपमा. फोंडेजी लीजिए आपकी नाश्ते की थाली. एवढा खावा, मजा आहे आपकी आज. का अरे असं असतं दही कोणच नाही दही खाणार, आप ही हो खाने वाले. आज फोंडेजी दादूच्या खुर्चीमध्ये बसून नाश्ता खात आहेत, क्योंकि उन्होंने पहना है ड्रेस अभी पहले ही. उशीर झालाय का? हां उशीर झालाय आणि दादू पण नाही ना, तर दादू इथं बसून नाश्ता खात असतो. तू घे ना. मी खाते नंतर जरा. बाकी मी आता गौऱ्यांची पूजा करणार आहे, त्याच्यामुळे नाश्ता नाही खात आहे. 10-15 दिवसातून एकदा मी गौऱ्यांची पूजा करत असते. बाकी या इथं मी पूजेचं ताट तयार केलेलं आहे. आता गौऱ्यांची पूजा करते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. चला गौरायांची पूजा तर झालेली आहे. आता मी सुद्धा नाश्ता खाऊन घेते. कोणी तर नाश्ता खाऊन ऑफिसला सुद्धा गेलेले आहेत. चला आज उपमा खूप झाला माझ्याकडून, कढईमध्ये पण शिल्लक आहे आणि माझं दुपारचं जेवण आणि सकाळचा नाश्ता उपमाचा असणार आहे. मी एकदा सकाळी जेवण केलं की मला संध्याकाळपर्यंत भूकच लागत नाही, त्याच्यामुळं आजचा नाश्ता आणि जेवण उपमाचा असणार आहे माझा. चलो खा ले तू यहाँ बैठ के. आत्ता दुपारचे 12:30 वाजले आहेत. मग अशी नाश्ता खाऊन झाल्यानंतर मी थोडा वेळ फोन वापरला. काय करणार, टाइमपास कसा करणार, म्हणून मी नाश्ता खाऊन झाल्यानंतर आरामात थोडा वेळ फोन वापरला आणि आता भांडी घासते. झाडू तर मी सकाळीच मारलेला आहे. आज काहीच कामं नाहीत, भांडी सुद्धा थोडेसेच राहिलेले आहेत, ते पण घासून घेते आता. चला भांडी घासून तर झालेली आहेत आता सगळी. आता मी कालचा व्हिडिओ एडिट करत बसते. बाकी आता घरामध्ये ना खूप शांती आहे. दोघांपैकी एक जण तर घरी असतो तेव्हा मला बरं वाटतं की काहीतरी चालू आहे, बोलणं चाललं, पण आता कोणच नाही घरामध्ये. मी एकटीच गपचूप सगळी कामं करत आहे. काय करणार, खूपच शांती आहे घरामध्ये. बाकी बेडरूम बघा किती शांत आहे. नाही तर रोज दादू इथं खुर्चीत बसलेला असतो आणि लॅपटॉपवर गेम खेळत असतो किंवा अभ्यास तरी करत असतो, पण आज शांत आहे बेडरूम सुद्धा. आणि इकडे हॉल पण तसंच आहे. हे बघा शांती आहे घरामध्ये आज खूप. क्या ही करे. आणि किचन पण असंच. आज किचनमध्ये मी जास्त स्वयंपाक नाही केला, आज फक्त उपमाच केला नाश्त्याला आणि तोच उपमा मी जेवण म्हणून खाल्लेला आहे सकाळी आणि उपम्याबरोबर खीर सुद्धा होती खायला. त्याच्यामुळे सकाळचा नाश्ता जेवण खूप हेवी झालेला आहे आणि तसंही मला ना एकदा काय खाल्लं ना 4-5 तास लवकर भूकच नाही लागत.
त्याच्यामुळे मी आता संध्याकाळीच काहीतरी बनवते आमच्या दोघांसाठी, बाजरीची भाकरी आणि भाजी वगैरे काहीतरी बनवेन संध्याकाळी. बाकी मी आता कालचा व्हिडिओ एडिट करत बसते. आता सायंकाळचे 5 वाजलेले आहेत. दुपारी व्हिडिओ एडिट केल्यानंतर मी थोडा वेळ आराम केला. थोडा वेळ काय चक्क 2 तास आराम केला. म्हणजे 3 वाजता माझं एडिटिंग संपलं. त्याच्यानंतर 3 ते 5 मी झोपलेलीच होते. काय करायचं, घरात एकटी असल्यामुळे झोपच आली, मला कंट्रोल नाही झाली. जाग 5 वाजता आली अचानक. 5 वाजता यायला असं वाटलं की 4 वाजले, पण बघते घड्याळात तर 5 वाजले होते. बाकी आता मी माझ्यासाठी पातेल्यामध्ये चहा उकळायला ठेवलेला आहे, अद्रक आणि गवती चहाच्या पानांचा. बघा पानांचा रंग उतरलेला आहे चहामध्ये. आज मी एकटेच चहाचा आनंद घेणार आहे. दादू असला असता त्यानं पण पिला असता चहा, पण दादू आज पाटेच कोकणात गेलेला आहे फिरायला. काय करणार, आजचा दिवस माझा असाच गेला, झोपेतच गेला 2 तास आणि 2 तास एडिटिंगमध्ये संपला दिवस. काहीच केलं नाही वेगळं. पण आता माझ्याकडे 1 तासभर आहे. तेवढ्या वेळात मी ना दिवाळीच्या अगोदर एक ब्लाऊज कट करून ठेवलेला आहे, तो जोडणार आहे अस्तरला. चहा सुद्धा चांगला उखळलेला आहे आणि आटले सुद्धा आहे थोडासा. क्या ही करे, मेरे हात से ऐसे हो जाता है. दूध घालते तर थोडंसं. अरे साय पडली दुधावरची. चला चहा सुद्धा चांगला उखळलेला आहे. आता घेते शोधून माझ्यासाठी. अकेली ही चाय पिती हूँ. साय खूप पडली चहामध्ये. माझ्या आवडत्या ठिकाणी बसून चहा पिते. चलो आज हॉल रिकामा रिकामा आहे. शांती शांती ही घर में आज. खूप स्वादिष्ट झालेला आहे चहा. चहा स्वादिष्ट असतो का पता नाही, पण चांगला झालाय. जिभेला तर चांगला लागतोय. शरीराला काय माहिती आतमध्ये गेल्यानंतर काय होतंय ते. मी या दिवसातून एकदाच पिते चहा, पहिल्यांदाच. चहा पिऊन तर झालेला आहे. आता थोडा वेळ मशीन चालवते आणि ब्लाऊजला अस्तर जोडते. थोडा वेळ थोडा होईल तेवढा वेळ. चला ब्लाऊजला अस्तरचं जोडून झालेलं आहे. आता बाकीचा उरलेला ब्लाऊज मी उद्या शिवते. आणि आता सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आता सायंकाळची पूजा अर्चना करून घेते. रोज तर सायंकाळची पूजा अर्चना माझा दादूच करत असतो, आणि आज गेलाय तो मस्त फिरायला 2 दिवसासाठी. आता करून घेते मी सायंकाळची पूजा अर्चना. चला अगोदर तुळशी मातेचं पूजन करते. वात थोडीशी मोठी झाली. तुलसी सखिशे पापरणी पुण्यदे नमस्ते नानुते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णुप्रियाय नमो नमः. हे विष्णुप्रियाय नमो नमः. गोविंद जय बोलो गोपाल जय जय राधारमण. करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोस्तुते. दीपज्योति परब्रह्म दीपज्योतिजनार्दनः. दीपो हरतो मे पापं दीपज्योति नमोस्तुते. सर्वांगे हरिचन्दनं स्मृतं कण्ठे मुक्तावली. ओम श्री सर्वेश्वरो जयते गोपालप्रावणी. ओम महालक्ष्मी च विद्महि विष्णुपत्ने च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीराम रक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता. अनुष्टुप् छन्दः सीता शक्तिः. श्रीमान् हनुमान् कीलङ्कं श्रीरामचन्द्र प्रीत्यर्थे राम रक्षा स्तोत्र जपे विनियोगः. अथ ज्ञानम्. सायंकाळची पूजा तर झालेली आहे आणि आता मी संध्याकाळचा स्वयंपाक करते. आणि आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी करणार आहे काशी भोपळ्याची भाजी आणि 2 बाजरीच्या भाकरी. माझ्यासाठी एक आणि फोडणीसाठी काय करणार. आणि सकाळचा उपमा पण थोडासा शिल्लक राहिलेला आहे. याच्यामध्ये उपमा आहे सकाळचा शिल्लक राहिलेला. काय करायचं, एकटीला जेवणच जात नाही. आणि थोडीशी खीर पण शिल्लक आहे. आता फक्त थोडीशी काशी भोपळ्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी करते. आणि फोंड्याची कधी येतील सांगता येत नाही. लेटच येतात आजकाल इलेक्शन ड्युटी असल्यामुळं.
आणि आता व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.